श्रोते हो, पावसाबद्दल मी लिहिलंय की आजही मला भेटायला पाऊस आला. आजही मला भेटायला पाऊस आला. त्याचा मृदगंध अवतीभोवती दरवळला. त्याचा मृदगंध अवतीभोवती दरवळला. पाऊस मला भूतकाळ विसरायला लावतो. पाऊस मला भूतकाळ विसरायला लावतो. म्हणून तर तो माझ्या मनाला कायम भावतो. पाऊस मला भूतकाळ विसरायला लावतो. म्हणून तर तो माझ्या मनाला कायम भावतो. बरसताना सुखाने ओंझळ भरून टाकतो. बरसताना सुखाने ओंझळ भरून टाकतो. माझं सारं दुःख मला न सांगता वाहून नेतो. माझं सारं दुःख मला न सांगता वाहून नेतो. पाऊस नि माझा वेगळा आहे ऋणानुबंध. पाऊस नि माझा वेगळा आहे ऋणानुबंध. नव्याने नात्यात सोबतीचा विणतो रेशीमबंध. नव्याने नात्यात सोबतीचा विणतो रेशीमबंध. तर ही माझी पावसावरची कविता होती. आणि श्रोते हो, जसं की पाऊस पडू लागला की खूप साऱ्या प्रेम कवितांचा अगदी महापूर येतो. खूप सारे आपले मान्यवर कवयित्री पावसाला अगदी भरभरून लिहितात. माझ्या एका चारोळीमध्ये मी लिहिलं आहे की मी तिला पावसात भिजायला बोलावलं की ती म्हणायची नको सर्दी होईल. मी तिला पावसात भिजायला बोलावलं की ती म्हणायची नको सर्दी होईल. खरं तर तिला भीती वाटायची की तिचं सौंदर्य पाहायला ढगांची गर्दी होईल. खरं तर तिला भीती वाटायची की तिचं सौंदर्य पाहायला ढगांची गर्दी होईल. तर असे अनेक प्रकारचे जे भाव आहेत ते आपण पावसाबद्दलचे आपल्या ओळींच्या माध्यमातून मांडत असतो. आणि श्रोते हो, तुम्हाला माहीत आहे की पाऊस जो आहे तो आपल्या खिडकीच्या फटीतून डोकावतो. तो आपल्या दारावर टकटक करतो. तो आपल्या मनावर टकटक करतो. तो आपल्या नजरेचं, आपल्या दृष्टीचं अगदी पारणं फेडून टाकतो. एका चारोळीमध्ये मी लिहिलं आहे की ती खिडकीतून डोकावते नि पाऊस अगदी बेभान होतो. ही खिडकीतून डोकावते नि पाऊस अगदी बेभान होतो. कधी काचेवर थांबून तर कधी गवाक्षातून तिचं सौंदर्य निहाळतो. कधी काचेवर थांबून तर कधी गवाक्षातून तिचं सौंदर्य निहाळतो. तर पावसाची ही जी अनेक रूपं आहेत, ही अनेक रूपं आज आपण सर्व कवयित्री जे मान्यवर आहेत आपल्या आजच्या शोमधले, तर त्यांच्या सुंदर सुंदर रचनांमधून अनुभवत आहोत श्रोते हो. आणि आपण पावसाबद्दल सुद्धा बोलत होतो की पाऊस फक्त हा पाण्याचा एक थेंब नसतो, तर तो एक नवीन जीवन देणारं एक संजीवनीसारखं काम करत असतो. आणि पावसाचा प्रत्येक थेंब ना थेंब हा नेहमी सुखावून जातो. तो भरभरून असं दान देऊन जातो. आणि श्रोते हो, या अनुषंगानं मी आणखी एक गोष्ट आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की जसं की पाऊस आल्यानंतर आपण त्या पावसाचं पाणी वाया घालवतो, तर आपण शक्य तितकं पावसाचं पाणी अडवण्याचा, जिरवण्याचा आणि ते वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण पाहिलं आहे की आपल्या देशाने अनेक मोठमोठे दुष्काळ पाहिलेत. पाण्यासाठी लांबच्या लांब रांगा पाहिल्यात. पाण्यासाठी कोरड्या झालेल्या विहिरीमध्ये खूप खोलवर गेलेलं पाणी काढताना आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांना आपण वणवण करताना पाहिलेलं आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवर आपण पाण्याचा सुद्धा जपून वापर करावा अशी विनंतीसुद्धा मी आपल्याला आजच्या या शोच्या निमित्तानं करतो श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा 2 चारोळ्यांकडे वळूयात. आणि ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत रजनी प्रकाश येवले मॅडम डोंबिवली येथून. रजनी प्रकाश येवले मॅडम डोंबिवली येथून लिहित आहेत की आला पहिला पाऊस होती आतुरता खूप. आला पहिला पाऊस होती आतुरता खूप. भिजायची होती हौस वेगळेच मिळे सुख. भिजायची होती हौस वेगळेच मिळे सुख. आणि त्यांनी पुढंच लिहिलंय की बालपण आठवता हाती कागद हा आला. बालपण आठवता हाती कागद हा आला. होडी करून सोडता जीव माझा रमला. होडी करून सोडता जीव माझा रमला. आणि खरंच खूपच अप्रतिम अशा या दोनही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कागदाची होडी पावसामध्ये सोडण्याचा जो तो क्षण आहे तो प्रत्येकाने आपल्यापैकी अनुभवलेला असेल. आणि जेव्हा पाऊस पडलेला असतो, पाणी वाहत असतं रोडनी आपल्या घरासमोरून, आणि त्यामध्ये आपण कागदाची होडी बनवतो आणि ती होडी जेव्हा त्या पाण्यासोबत वाहत जात असते तेव्हा अगदी बालगोपालांच्या जो चेहऱ्यावरचा आनंद असतो तो खरंच खूप सुखावून जातो. आणि श्रोते हो, खरं सांगायचं तर बालपणामध्ये आपण पावसामध्ये भिजायचो. आपण पावसाचं निमित्त करून शाळेला आपण बुट्टी मारायचो आणि पावसामध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंद हा प्रत्येकजण घेत असायचा. आता सध्याचं धावपळीचं युग आहे. प्रत्येकजण कामामध्ये व्यस्त झालेला आहे.
हो, थोडंफार कोरोनामुळं आपण घरी होतो, परंतु तरीही आपल्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळं आपण जे वास्तव जगणं आहे त्याकडे आपण दुर्लक्ष केलं. आपण आभासी जगामध्ये जास्त रमलो. आपण जे मोबाईल आहे आपल्याकडचा, त्यातले जे विविध सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये आपण खूप सारा रमलो. आणि श्रोते हो, आपण खूप छोटे छोटे क्षण आयुष्यामधले आपण मिस करत असतो. आपण त्या क्षणांना गमावत असतो. मला असं वाटतं श्रोते हो, की जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा आपण त्यामध्ये भिजलंच पाहिजे असंही काही नाही. कारण आपण तो पाऊस आपल्या खिडकीतून पाहिला, आपल्या घराच्या दरवाजामध्ये उभा राहून पाहिला. त्या पावसाचा थेंब आपण तळहातावर झेलला तर तो जो मिळणारा आनंद आहे तो या आभासी जगापेक्षा खरंच शाश्वत आणि खूपच सुंदर असा, अतिशय मनभावन असा तो आनंद आहे. त्यामुळं मला असं वाटतं श्रोते हो, की जसं की मॅडमने लिहिलेलं आहे की बालपण आठवता हाती कागद हा आला, होडी करून सोडता जीव माझा रमला. कारण बालपणी खरंच खूप सुखद आणि आनंदी असं हे बालपण असतं, ज्यामध्ये आपल्याला चांगलं वाईट आणि या जगाची तमा नसते. आपण मनसोक्त क्षण जगत असतो. परंतु सध्या आपण खूप ताणतणावामध्ये जगतो. आपण छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन घेतो, त्रास करून घेतो. आपण अति अपेक्षा करतो आणि आपण अपेक्षाभंगाच्या दुःखाला सामोरं जातो. मला असं वाटतं श्रोते हो, की प्रत्येक क्षण हा जगला पाहिजे. प्रत्येक क्षणाला आपण आनंदी केलं पाहिजे आणि प्रत्येक क्षणांचा सोहळा केला पाहिजे. तर श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे वळूया. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे राधा गद्रे मॅडम कोल्हापूर येथून. राधा गद्रे मॅडम कोल्हापूर येथून लिहित आहेत की पाऊस आणि वारा संगे थंड थंड गारा. वा, पाऊस आणि वारा संगे थंड थंड गारा, भिजताच माझी काया समोरच तू दिसावा. भिजताच माझी काया समोरच तू दिसावा. रक्त होता हे कपोल, रक्त होता हे कपोल, तुझे खट्याळते हास्य. रक्त होता हे कपोल, तुझे खट्याळते हास्य, काळजात जणू प्रेमाचाच काटा हारुतावा. काळजात जणू प्रेमाचा काटा हारुतावा. वा, खूपच भावस्पर्शी आणि अप्रतिम अशी ही रचना होती मॅडमनी पाठवलेली. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या 2 चारोळ्यांकडे आपण वळूयात. आणि ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सौरंजना के मांगले मॅडम. सौरंजना के मांगले मॅडम ठाणे मुंबई येथून. ठाणे मुंबई येथून मॅडमनी लिहिलं आहे. पहिल्या पावसाबद्दलच्या 2 सुंदर अशा चारोळ्या त्यांनी पाठवल्या आहेत. आणि मॅडम लिहित आहेत की पहिल्या चारोळीत की ईश किती भिजवतो हा पहिला पाऊस. ईश किती भिजवतो हा पहिला पाऊस, तुझ्या मगर मिठीत असताना कसे समजून सांगू तुला सख्या. कसे समजून सांगू तुला सख्या, भावना माझ्या उमलत असताना. भावना माझ्या उमलत असताना. वा, आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्या लिहित आहेत की बेधुंद बरसून जातो सरीवर सरी. बेधुंद बरसून जातो सरीवर सरी, गंध दरवळतो पहिल्या ओल्या मातीचा. बेधुंद बरसून जातो सरीवर सरी, गंध दरवळतो पहिल्या ओल्या मातीचा. सांजवेळी तुझ्यासोबत फिरताना वेळ लावतो आपल्याला चिंब चिंब भिजण्याचा. सांजवेळी तुझ्यासोबत फिरताना वेळ लावतो आपल्याला चिंब चिंब भिजण्याचा. तर खूपच अप्रतिम आणि सुंदर अशा या 2 प्रेमचारोळ्या होत्या की जेव्हा बेधुंद सरीवर सरी बरसतात तेव्हा गंध हा ओल्या मातीचा दरवळून जातो आणि आपलं मन प्रसन्न होतं. असे सुंदर असे भाव मॅडमनी त्यांच्या या 2ही चारोळ्यामध्ये मांडलेले होते. आणि पुढच्या एका अप्रतिम रचनेकडे वळूया. आणि जे आपल्याला पाठवलेले आहे सचिन मुळे सर परभणी येथून. सचिन मुळे सर परभणी येथून लिहित आहेत की पाऊस पहिल्या प्रेमाचा आज मला भिजवून गेला. पाऊस पहिल्या प्रेमाचा आज मला भिजवून गेला, किती आगळा अनुभव शब्द सापडे ना मांडायला. वा, किती आगळा अनुभव शब्द सापडे ना मांडायला. दिसता समोर ती मनात अनामिक वादळ उठले. दिसता समोर ती मनात अनामिक वादळ उठले, जे नको होते घडायला तेच अघटित आज घडले. जे नको होते घडायला तेच अघटित आज घडले. खूपच अप्रतिम आणि अतिशय हृदयस्पर्शी अशी ही रचना होती सरांची की ती समोर दिसल्यानंतर मनात अचानक वादळ उठून जे घडायला नको होतं ते घडून गेलं. तर खूपच अप्रतिम असे भाव होते पहिल्या पावसाबद्दलचे. आणि पुढच्या एका रचनेमध्ये संगीता अदमाने मॅडम बीड येथून लिहित आहेत. संगीता अदमाने मॅडम बीड येथून पहिला पाऊस शीर्षकाखाली त्यांनी लिहिलं आहे की पाऊस पहिला आम्हा भेटला प्रेमात साऱ्या रंगून गेला. पाऊस पहिला आम्हा भेटला प्रेमात साऱ्या रंगून गेला. प्रेम पहिले पाऊसही पहिला आनंदाने भिजून गेला. वा, प्रेम पहिले पाऊसही पहिला आनंदाने भिजून गेला.
बरसल्या त्या श्रावणधारा इंद्रधनुतही कावरा बावरा. बरसल्या त्या श्रावणधारा इंद्रधनुही कावरा बावरा. आमच्या प्रेमाच्या साक्षीला नटली हिरवी वसुंधरा. आमच्या प्रेमाच्या साक्षीला नटली हिरवी वसुंधरा. वा, खूपच अप्रतिम आणि सुंदर असे भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो पहिल्या पावसाची. कारण जेव्हा श्रावणधारा बरसल्या तेव्हा इंद्रधनुसुद्धा कावराबावरा होऊन आमच्या प्रेमाच्या साक्षीला हिरवी वसुंधरा नटली, असे अप्रतिम असे भाव मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये मांडलेले होते. आणि श्रोते हो, पहिल्या पाऊस प्रत्येकाच्या आठवणीतला, प्रत्येकाच्या मनातला, प्रत्येकाला हुरहुर लावणारा, प्रत्येक जण आतुर असलेला असा हा पहिला पाऊस असतो. आणि पहिल्या पावसाचा पहिला थेंब, मग तो ओंजळीत पडो की मातीत पडो, तो कायमस्वरूपी रुजून जातो, तो कायमस्वरूपी दरवळ देऊन जातो. आणि याबरोबरच पुढच्या एका सुंदर रचनेकडे आपण वळूया. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे मधुरा झेमसे मॅडम, उमरोळी पालघर येथून. मधुरा झेमसे मॅडम, उमरोळी पालघर येथून, ज्या की विश्वभान प्रतिष्ठान मुंबई यांच्या शिलेदार आहेत मॅडम. आणि मॅडमनी लिहिलंय की सरसर कोसळणारा पाऊस खिडकीत बसून पाहतोय. वा, सरसर कोसळणारा पाऊस खिडकीत बसून पाहतोय. तुझ्या गोड आठवणी मी चिंब मनातून भिजतोय. तुझ्या गोड आठवणीत मी चिंब मनातून भिजतोय. तिची अन माझी होती एकच छत्री. तिची अन माझी होती एकच छत्री. अविरत पडत होता पाऊस त्या ओल्या रात्री. अविरत पडत होता पाऊस त्या ओल्या रात्री. वा, खूपच अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती की सरसर कोसळणारा पाऊस खिडकीत बसून पाहतोय. तुझ्या गोड आठवणीत मी चिंब मनातून भिजतोय. तर या अप्रतिम आणि सुंदर अशा रात्रीच्या पावसाबद्दलचे भाव मांडणाऱ्या अप्रतिम रचनेनंतर आपण आपल्या पुढच्या रचनेकडे वळूया. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ अंजली मामिडवार, मुदखेड येथून. सौ अंजली मामिडवार, मुदखेड येथून मॅडम लिहित आहेत की हात हातात घालूनी सोबत आहे जीवनी. हात हातात घालूनी सोबत आहे जीवनी. पहिला पाऊस पाहुनी वाटे आनंद नैनी. पहिला पाऊस पाहुनी वाटे आनंद नैनी. सख्या तुझ्या सोबतीत क्षणोक्षणी आनंदित. वा, सख्या तुझ्या सोबतीत क्षणोक्षणी आनंदित. प्रेमाच्या सरींनी सारे जीवन झाले ओले चिंब. प्रेमाच्या सरींनी सारे जीवन झाले ओले चिंब. खूपच अप्रतिम आणि सुंदर असे पहिल्या पावसातल्या प्रेमाचे भाव मांडणारी ही अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि जेव्हा सखा किंवा सखी सोबतीला असते तेव्हा मला असं वाटतं की प्रत्येक क्षण हा आनंदाने भरलेला असतो. प्रत्येक क्षणांमध्ये आनंद असतो, सुख असतं, समाधान असतं. आणि एकमेकांनी एकमेकांवर केलेल्या प्रेमाच्या सरींनी जीवन आणि मनसुद्धा ओलं चिंब होतं. आणि श्रोते हो, असं म्हटलं जातं की राग, द्वेष, मत्सर, ईर्ष्या, एकमेकांचे हेवे दावे या सर्व गोष्टी सर्वात प्रथम आपल्या स्वतःच्या मनाला त्रास करतात आणि नंतर त्या इतरांना त्रास करतात. म्हणून आपल्या शोमध्ये नेहमी सांगत असतो की जास्तीत जास्त सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपलं मन उदास होईल, जेव्हा आपण निराश हो, तेव्हा आपल्या आवडीच्या गोष्टी करा. तुम्हाला लिहायला आवडत असेल तर लिहा, वाचायला आवडत असेल तर वाचा, आपल्या आवडीच्या लोकांसोबत बोला. परंतु मला असं वाटतं श्रोते हो की मनातल्या गोष्टी मनामध्ये ठेवून कुडत राहण्यापेक्षा पण व्यक्त झालं पाहिजे, कुठंतरी कुणापाशी तरी व्यक्त झालं पाहिजे. लेखणीतून कागदावर व्यक्त झालं पाहिजे किंवा आपण आपल्या जवळच्या विश्वासू व्यक्तीपाशी व्यक्त झालं पाहिजे. कारण असं म्हटलं जातं श्रोते हो की पाऊस आणि त्यात तो पहिला पाऊस असला की आपल्या मनावरचं सगळं मळब जे आहे ते तो वाहून नेतो. निराशेचं मळब वाहून नेऊन पहिला पाऊस आपल्या मनामध्ये एक प्रेमाचं नवीन अंकुर फुलवत असतो श्रोते हो. आणि श्रोते हो, आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका रचनेकडे आपण वळूया. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे मयुरी कहाळे, ज्या की मीरा या नावाने मॅडम लिहितात. मयुरी कहाळे, चांदूर रेल्वे अमरावती येथून. चांदूर रेल्वे अमरावती येथून मॅडमनी पहिला पाऊस शीर्षकाखाली लिहिलंय की दस्तक पहिल्या पावसाची प्रीत कोवळी ओसरते. दस्तक पहिल्या पावसाची प्रीत कोवळी ओसरते. क्षणात तुझ्या आठवांचे काहूर मनात निनादते. क्षणात तुझ्या आठवांचे काहूर मनात निनादते. मर्म भावनांचे हळवे थेंब हृदयाभोवती ओघळते. वा, मर्म भावनांचे हळवे थेंब हृदयाभोवती ओघळते. हरवून बसते खेळ क्षणात. हरवून बसते खेळ क्षणात. ही सांज सोबती ओथंबते. ही सांज सोबती
ओथंबते. वा, खूपच हृदयस्पर्शी आणि अप्रतिम असे भाव मांडणारी ही सुंदर अशी रचना होती श्रोते हो, की मर्म भावनांचे हळवे थेंब हृदयाभोवती उगळते, हरून बसते खेळ क्षणात ही सांज सोबती ओथंबती. श्रोते हो, तुम्ही हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर, आणि तुम्ही RJ कैलास सोबत आहात. आनंदी रहा, आनंद लुटा.